सारा भारत देश कुस्तीतील पहिल्या सुवर्णपदकाची प्रतीक्षा करत होता। सगळ्या देशाला, भारतीयांना, कुस्ती शौकीनांना उत्कंठा होती की विनेश फोगट भारतीयांसाठी ऐतिहासिक पदक आणणार, कारण की ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच विनेश फोगटनी अंतिम फेरीत प्रवेश केला। ती पहिली भारतीय महिला होती जिने ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठली, अंतिम फेरीत धडक मारली। परंतु आज सकाळी जेव्हा ती वजन काट्यावर उभी राहिली, तिचं फक्त 100 ग्रॅमनी तिचं वजन वाढल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद व्हावं लागले। भारतीयांसाठी धक्कादायक आणि दुर्दैवी गोष्ट आहे। जेव्हा हे वजन वाढवणं, खरं तर मुळातच ह्या स्पर्धेत तिने वजन गट बदलला होता। 50 किलो गटात प्रथमच खेळली होती। गेल्या ऑलिम्पिकला मी टोकियोला पाहिलं आहे, तिचा खेळ मी ह्यापूर्वीच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पण पाहिला आहे, पण तिचे दुर्दैवाचे फेरे काय संपत नाही आहे। रिओ ऑलिम्पिकमध्ये चीनच्या खेळाडूने तिला हरवलं होतं आणि अक्षरशः स्ट्रेचरवरून तिला मॅटवरूनच तिला घेऊन जावं लागलं होतं। गेल्या ऑलिम्पिकला पण ती पात्रता फेरीतच बाद ठरली होती। तिसरं ऑलिम्पिक होतं, कदाचित शेवटचं ऑलिम्पिक होतं। शेवटच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जिगरबाज खेळी करून भारतीयांसाठी एक पदक दिन आणला होता। परंतु आज सकाळी जेव्हा 100 ग्रॅमने तिचं वजन जास्त निघालं, त्यामुळे स्पर्धेतून तिला बाद ठरवण्यात आलं। त्यानंतर रात्रभर खरं तिने हा वजन का वाढलं हा एक तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की खेळाडूंनी खूप काळजी घ्यावी लागते, किंवा जो पदकाचा खेळाडू असतो त्याने तर प्रचंड काळजी घ्यावी लागली असती। तिथं कुठेतरी अक्षम्य चूक झाली, सपोर्ट स्टाफची पण चूक झाली असेल, आणि या सगळ्या कारणांमुळं जेव्हा रात्रभर तिने वजन कमी करायचा प्रयत्न केला आणि सगळ्याचा परिणाम म्हणजे वजन काट्यावरती उभी राहिली, जेव्हा तिचं वजन कमी झालं आणि अर्ध्या तासातच तिला अस्वस्थ वाटू लागलं। त्यामुळे तिला डिहायड्रेशन झाल्यामुळे इथेच पॅरिसमध्ये तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। तिच्यावर उपचार सुरू आहेत, परंतु तिची प्रकृती पूर्णपणे स्वस्थ आहे, फार काही झालेलं नाही आहे। पण भारतीयांसाठी निश्चितच ही निराशजनक गोष्ट आहे, दुर्दैवी अशी गोष्ट आहे की ऑलिम्पिकच्या इतिहासात फायनलमध्ये गेलेली खेळाडू, अंतिम फेरी गाठलेली खेळाडूला अपात्र ठरवू लागल्यानंतर, त्यामुळे हे ऑलिम्पिक मधली ही जी शोकांतिका आहे, खरं तर ऐतिहासिक पदकाच्या दिशेने निघालेली गोष्ट, आणि आता पदक नाही, ही शोकांतिका, ही विनेशची शोकांतिका ह्या स्पर्धेत कायम भारतीयांच्या स्मरणात राहणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पॅरिस ऑलिम्पिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।